परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या रुमणाजवळा येथे 35 वर्षीय गंगाधर सोळंके यांनी घरातील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। गंगाधर सोळंके यांनी घरातच हा प्रकार केला। त्यावेळी मैताच्या भाचा घरी आल्यानंतर त्याने आवाज दिला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता गंगाधर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यानंतर त्याने आरडाओरडा करून गावातील नागरिकांना एकत्र केले। त्यावेळी मैताचे वडील रामेश्वर सोळंके हे गावातील मंदिरात कीर्तन करत बसले होते। दरम्यान वडिलांना घराकडे जा असा निरोप दिल्यानंतर त्यांनी घरी येऊन ही परिस्थिती पाहिली आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनी देखील गंगाधर याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु त्या ठिकाणी त्याला मयत घोषित करण्यात आले। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।